नमस्कार मित्रांनो, 24, 25, 26, 27, 28 जून रोजी राज्यात अतिवृष्टीचा इशारा वर्तवण्यात आलाय. तर काही जिल्ह्यामध्ये धरण भरून अतिवृष्टी होण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय. तर पंजाबराव डक यांचा नवीन अंदाज काय सांगतोय जाणून घेऊया व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तर बघा, विदर्भातील भंडारा, यवतमाळ सोबतच चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यात आपल्याला पाऊस वाढवायला आजपासून सुरुवात होईल. तर विदर्भात 27 जूनपर्यंत चांगला पाऊस बरसणार. तेथे शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील. सोबतच मराठवाड्यातील लातूर, बीड, परभणी, धाराशिव, जालना व छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आता सध्या आपण पाहिलं तर उशिरा का होईना पावसाचे आगमन राज्यात दाखल झालंय. मुंबई, कोकण यासारख्या भागात पावसाने आता हजेरी लावली. येणाऱ्या काही दिवसात राज्यात सर्वदूर मोसमी पाऊस हजेरी लावणार असून शेतकऱ्यांच्या पेरण्या करण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे. दरम्यान हवामान अंदाज सांगणारे पंजाबराव डक यांनी आता पावसाच्या काही नव्या तारखा सांगितल्या आहेत. या तारखांना पावसाचा जोर वाढला असल्याचे संकेत त्यांनी वर्तवलेत. सोबतच काही ठिकाणी राज्यात अतिवृष्टी होण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय. आज 24, 25 आणि 26, 27 सोबतच 30 तारखेपर्यंत राज्याच्या बऱ्याच भागात आपल्याला पाऊस पोहोचणार आहे. आता पेरणीयोग्य पाऊस झाल्यास पेरणी करायला हरकत नाही, परंतु जमिनीत पुरेशी ओल गेलेली असेल तरच पेरणी करावी. जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात जास्त पाऊस राहणार असे पंजाबराव डक यांनी सांगितले. तसेच राज्याच्या अनेक ठिकाणी पावसात वाढ होईल. 5 जुलैपर्यंत सर्व राज्यात पाऊस पडणार आहे. सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू होणार आहेत. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. त्यामुळे 2 जुलै ते 20 जुलै दरम्यान राज्यात अतिवृष्टी होणार आहे. पुणे जिल्हा, कोकण जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रातील अतिवृष्टी होईल. या पावसामुळे धरणात पाणी जमा व्हायला सुरुवात होईल. मराठवाड्यातील जायकवाडी, कोयना धरणात पाणी जमा होईल असंही भाकीत त्यांनी वर्तवले. सोबतच भंडारा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वाशिम सोबतच अकोला, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यात पाऊस वाढवायला सुरुवात होणार आहे. विदर्भात 27 जूनपर्यंत चांगला पाऊस बरसणार. तेथील शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील. मराठवाड्यातही परभणी, लातूर, बीड, धाराशिव, जालना सोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस दाखल होईल. पुढच्या 5 ते 7 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस व्यापणार असून सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथे आणखी 10 दिवस चांगला पाऊस होईल. सोबतच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या परिसरातही 5 जुलैपर्यंत सगळीकडे पाऊस पडेल, असेही पंजाबराव डक यांनी नवीन अंदाजामध्ये सांगितलं आहे. धन्यवाद.